सुप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. चला तर जाणून घेऊया कसा आहे तुमचा आजचा दिवस. सर्वात पहिले पाहूया मेष रास. आपल्या आरोग्याबद्दल विशेष करून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. ताणतणाव दडपणाच्या काळावर मात करता येईल. मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. आपण दिलेल्या मौल्यवान भेटवस्तूमुळे देखील आनंदी उत्साही वातावरण तयार होणार नाही, कारण आपल्या प्रेयसीकडून त्या भेटवस्तू नाकारल्या जाण्याची शक्यता आहे. सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयावर लक्ष द्या. तुमचा किंवा तुमच्या प्रतिष्ठेला आज थोडासा धक्का पोहोचेल. पुढची रास आहे वृषभ रास. स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि निरंतर तरुणाईचा आनंद लुटण्यासाठी खेळावर काही रक्कम खर्च करणे चांगले आहे. तथापि दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्यासाठी मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. आज कुटुंबीय आणि मित्रमंडळीचा पाठिंबा मिळाल्यामुळे तुम्ही उत्साही आणि आत्मविश्वासाने भरलेले असाल. भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये रमून जाणे तुम्हाला आनंद देईल. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे, मात्र तुमचा काही वेळ व्यर्थ कामामध्ये जाऊ शकतो. तुमचे वरिष्ठ तुम्हाला विशेष वागणूक देत आहे असे वाटेल. पुढची रास आहे मिथुन रास. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य सुधारेल. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले पैसे खर्च करावे लागू शकतात. काही लोक तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त काम करण्याचे वचन देतील, परंतु गप्पा मारणाऱ्या लोकांकडून कामाची अपेक्षा ठेवू नका. कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी संबंध दुरावू शकतात आणि शांतता भंग होऊ शकते. मेहनत आणि सहनशीलतेच्या जोरावर तुम्ही उद्दिष्ट साध्य करू शकाल. एकांतात वेळ घालवणे चांगले आहे, परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहिल्यामुळे अधिक चिंताग्रस्त होऊ शकता. त्यामुळे लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही पुन्हा अनुभवी व्यक्तीशी तुमच्या समस्या शेअर करा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात नातेवाईक हस्तक्षेप करू शकतात. पुढची रास आहे कर्क रास. तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतात, परंतु आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय तुम्हाला ताणतणावाशी सामना करण्यात मदत करतील. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित ठिकाणी ठेवा, यामुळे भविष्यात त्याचा लाभ होईल. आज तुमच्या जंगी पार्टीत सर्वांना सामावून घ्या. तुम्ही मोठा इव्हेंट आयोजित करू शकता, कारण आज तुमच्याकडे भरपूर ऊर्जा आहे. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात, परंतु परदेशातील व्यापाराशी जोडलेले लोक आज मनासारखे फळ मिळवू शकतात. नोकरी पैशाने जोडलेल्या व्यक्तींना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करण्याची संधी मिळेल. तुमचे जवळचे लोक आज तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु मन शांत ठेवण्यासाठी तुम्हाला एकांतात वेळ घालवणे पसंत येईल. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो. पुढची रास आहे सिंह रास. आज तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल, त्यामुळे तुम्हाला दुखावू शकणाऱ्या परिस्थितीपासून दूर राहा आणि सावध राहा. व्यापारात नफा झाल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकेल. तुमच्या ज्ञानलालसेमुळे तुम्ही नवीन मित्र जोडाल. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेम जीवनात आनंद आणाल. प्रलंबित प्रस्तावांची अंमलबजावणी होईल आणि वरच्या पदावरील व्यक्तींसमोर तुम्हाला कष्ट करावे लागतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या प्रेमात पुन्हा एकदा पडाल. पुढची रास आहे कन्या रास. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल, त्यामुळे तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. अधिक काही खरेदी करण्याआधी तुमच्याकडे आधीपासून असलेल्या वस्तूंचा वापर करा. इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करू शकतात, त्यामुळे असे करण्याऐवजी तुमच्या सवयी बदला. आजच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल आणि प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्याल. आज तुम्ही कार्यालयात केलेले काम भविष्यात वेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरेल. ऑफिसमधून परतल्यावर आवडते काम करून तुम्ही मनाला शांती मिळवू शकता. जोडीदारासमवेत तुमचे नाते तणावाचे राहू शकते आणि गंभीर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्याचे परिणाम प्रदीर्घ काळापर्यंत उमटू शकतात. पुढची रास आहे तूळ रास. आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जा देणारा नाही आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्रासून जाल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवल्यास तुम्हाला नफा मिळू शकतो. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईक येतील. तुमची प्रिय व्यक्ती खूप भाव खात असल्यामुळे प्रणयराधन करण्यास कमी प्राधान्य मिळेल. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. खरेदी मोहीम आणि अन्य कामांमध्ये तुमचा बराच वेळ खर्च होईल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत शृंगार करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल, पण त्याचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढची रास आहे वृश्चिक रास. तुमच्या भावना, खास करून रागावर नियंत्रण ठेवा. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. कुटुंबातील लोकांमध्ये पैशाला घेऊन वाद होऊ शकतात, त्यामुळे पैशाच्या बाबतीत कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट बोलण्याचा सल्ला दिला जातो. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅन्टिक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. कामातील बदल तुम्हाला मनशांती मिळवून देतील. तुमच्या घरातील कोणी जवळच्या व्यक्ती आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त करेल, परंतु तुमच्याकडे त्यांच्यासाठी वेळ नसेल, त्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हालाही दुःख होईल. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमॅन्टिक गप्पा माराल.
पुढची रास आहे धनुरास. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अंतरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. आज तुमच्याकडे पर्याप्त पैसा असेल आणि मनाला शांती असेल. फुरसतीचा वेळ निस्वार्थी कामासाठी द्या, ज्यामुळे तुमच्या आणि कुटुंबियाच्या आनंदात मोलाची भर पडेल. तुमच्या मैत्रीतील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात, त्यामुळे माता-पित्यांनी त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे, कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. पुढची रास आहे मकर रास. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत आज तुम्ही मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. व्यापारात नफा झाल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकेल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र किंवा मैत्रीण पुढाकार घेईल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक ठरेल. लोकांसोबत बोलण्यात आज तुमचा बहुमूल्य वेळ वाया जाऊ शकतो, त्यामुळे असे करण्यापासून बचाव करा. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. पुढची रास आहे कुंभ रास. भूतकाळातील घटनांचा विचार करत राहिल्यास तुमची नैराश्य तुमच्या प्रकृतीवर परिणाम करेल. त्यामुळे शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. लघु उद्योग करणाऱ्यांना आज त्यांच्या जवळच्या लोकांचा सल्ला मिळून आर्थिक लाभ होऊ शकतो. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण तुम्हाला आनंद देईल आणि तुमच्या मुलांनी तुमच्या अपेक्षावर उतरवणे तुमच्या स्वप्नांना सतत उतरवण्याची प्रचिती देईल. तुम्हाला वाटत असेल की तुमचा लव्हमेट तुमच्या गोष्टी समजू शकत नाही, तर त्यांच्यासोबत वेळ घालवून आपल्या गोष्टी स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करा. हाताखालच्या सहकाऱ्यांच्या कामात अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे तुम्ही वैतागू शकता. तुमचा रिकामा वेळ गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो, पण आज तुमच्या कामाची स्तुती होईल. पुढची रास आहे मीन रास. दीर्घ आजाराशी लढताना स्वतःवरचा विश्वास तुम्हाला हिरो ठरू शकतो, हे लक्षात ठेवा. प्रलंबित घटना आणि वादग्रस्त विषय संदेहास्पद ठरू शकतात आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडू शकते. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होण्यापासून वाचवण्यासाठी वादग्रस्त विषय टाळा. आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयश येईल. तुमच्या कामात प्रगती दिसून येईल. दिवसाची सुरुवात थोडी थकवणारी असू शकते, पण दिवसाच्या पुढे जाऊन चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. दिवसाच्या शेवटी तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल आणि तुम्ही कोणी जवळच्या व्यक्तीसोबत भेटून या वेळेचा सदुपयोग करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.